आणि आता बातमी पावसासंदर्भातली आहे। नवी मुंबईमध्ये परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला। तुर्भे येथील मॅफको मार्केट परिसरामध्ये रस्ते जलमय झालेले आहेत। रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे अनेक गाड्या बंद पडल्या। तर बेलापूरमध्ये देखील पाणी साचलेलं आहे। यामुळे नवी मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत। तुर्भे परिसरामध्ये वाहनं जी आहेत ती रस्त्यावरून धावतायत की नदीतून असंच दृश्य इथं पाहायला मिळत आहे। बेलापूरमध्ये देखील पाणीच पाणी यावेळेस पाहायला मिळत आहे। नवी मुंबईमध्ये तुफान पाऊस झालेला आहे। पावसाने नवी मुंबई शहराला झोडपून काढल्याची दृश्य यावेळेस तुम्ही टीव्हीवर पाहत आहात। तर या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांनी। नवी मुंबई शहरात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सध्या पाहायला मिळतोय। मी सध्या तुर्भे येथील मॅफको मार्केट या परिसरामध्ये आहे आणि मॅफको मार्केट परिसरातील रोड जे आहेत ते पूर्णतः जलमय झालेले पाहायला मिळत आहेत। गुडघाभर पाणी या सर्व रस्त्यांवरती साचलेलं पाहायला मिळत आहेत आणि या गुडघाभर पाण्यामध्ये अनेक गाड्या ज्या आहेत त्या बंद पडताना पाहायला मिळत आहेत। अनेक रिक्षा, टेम्पो, स्कूटी, बाईक या ज्या सगळ्या हलकी वाहनं आहेत ही सर्व या पावसाच्या पाण्यामध्ये बंद पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती सर्वत्र पाणी साचलेलं आहे। मॅफकोतील सर्व रस्ते हे जलमय झालेले पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय की स्कूटी चालक कशा प्रकारे त्यांना धक्का देऊन या संपूर्ण रस्त्यातून मार्ग काढावा लागत आहे आणि त्यामुळे सायंकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालेला जो पाऊस आहे तो अद्यापही थांबलेला नाही। मुसळधार पाऊस जो आहे तो सर्वत्र कोसळतो आणि त्यामुळे मोठा त्रास जो आहे तो वाहन चालकांना सहन करावा लागत आहे। सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही, नवी मुंबई।